कोणाला बोलायचं नम्रता केसच्या संदर्भात? नमस्कार साहेब, मी करण थोरात। माझ्या बायकोचा खून झालाय। मला माझ्या काही लिगल कामासाठी NOC हवी होती। काय नाव आहे तुमच्या बायकोचं? नम्रता थोरात। हा बघा साहेब फोटो, नम्रता माझी बायको आहे। काय बोलता साहेब? नम्रता माझी बायको आहे साहेब। हे बघा, अहो माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे साहेब। काय भाऊ, हा बघा फोटो माझ्याकडे पण आहे। नम्रता माझी बायको आहे। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। असं म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये कामापुरत्या आणि स्वार्थापुरत्या येणाऱ्या व्यक्ती या फार अल्पकाळ टिकतात। नम्रताच्या बाबतीत सुद्धा तीच आपली पत्नी आहे असा दावा करणारे खरंच किती काळ तिच्या आयुष्यामध्ये असणार होते? ते खरंच तिचे पती होते की यामागे काही वेगळंच षडयंत्र होतं? तसं असेल तर या सगळ्या विवाह नाट्याचा सूत्रधार कोण होता? त्याला काय साधायचं होतं? हे सगळं नम्रताच्या इच्छेप्रमाणे घडत होतं की इच्छेविरुद्ध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या भागात बघायला मिळतील। अहो थोडं जवळ या ना। अहो लाजता का? तुमचीच बायको आहे त्या। स्माइल। आता खांद्यावर ठेवा। काय करता? असं नाही हो, हे बघा। हा असा स्माइल। नम्रता तू आता चेंज करून दे। हां, हार द्या आणि तुम्ही चला माझ्यासोबत। सर्वेश, हां ठेवलंय। हो हो। अमर भाऊ, येऊ मी? बरं, मग आपण परत कधी भेटणार आहोत? कधीच नाही। नम्रता, हे घे तुझे पैसे। येते मी। थँक्स। हे बघ, तुला जे करायचं ना ते कर। हा पुढचं पुढे बघून घेऊ आपण। चल चल, हा ठेव ठेव ठेव। हा बघू। हा लाईट? इलेक्ट्रिसिटी वाले होते, लाईट बिल भरलं नाही म्हणून कट केली लाईन। हे घ्या पैसे, लाईट बिल भरून या। एवढे पैसे कुठून आले? आज ते पापड कुरड्यांचा सेल जास्त झाला ना, त्याचे। आता कुठे निघालीस? आईला भेटून येते, तिची तब्येत बरी नाही आहे ना। तुम्ही येत आहे? नको नको, तुम्ही या जाऊन। आई, आई, आई काय झालं? आई उठ। आई, आई, आई काय झालं तुला? अशी काय पडली ग? उठून बस, उठून बस। उठ, सावकाश। थांब, मी पाणी आणते। थांब। आई, आई काय झालं? आई पाणी घ्यायला उठले आणि अचानक डोळ्यासमोर अंधारी झाली माझ्या। हो ना। नाही नाही, अजिबात नाही। मी बस जस्ट घरी पोहोचले। हो। कुठे होती संपदा? कुठे म्हणजे?
तू आता माझी हजेरी घेशील का? आईला चक्कर येऊन ती खाली पडली होती. मी आले म्हणून बरं झालं, नाही तर कुणास ठाऊक काय झालं असतं आज. हजारदा सांगितलं की जागेवरून उठू नको म्हणून, तरी फिरत असते इकडे तिकडे. आईला आधी जेवण द्यायचं आणि मग तुला जिथे भटकायचं आहे ना ते भटक तू. 1 मिनिट, तू असं पाहुण्यासारखं येऊन कधीतरी मला ऑर्डर द्यायची सोडून दे. हा, मीच करते तिचं सगळं काही. माझी लाईफ नाहीये का? मी स्वतःसाठी जगायचं नाही का? काय बोलते तू हे? अगं तुला एवढंच वाटतं तर तुझ्या घरी घेऊन का नाही जात तिला? तुला विकासचा स्वभाव माहिती आहे ना, तरी पण तू कसं काय बोलू शकते हे? अगं मग तू जा ना आणि त्याचा स्वभाव सांभाळत बस. आम्ही आमचं काय ते बघू. तुझ्याशी बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. मूर्ख. नमो नमो. नेहमीची कटकट असते हिची. खा आता तू. अरे अमर भाऊ, तुम्ही? तू इथे काय करतेस? माझी आई राहते इथे. आणि आता ती आतमध्ये गेली ती कोण? तिच्याबद्दल तुम्हाला कशाला चौकशी हवी? आपल्या कामाशी काम ठेवा ना, जास्त पर्सनल नका हो. अरे हे घ्या तुमचं आधार कार्ड. बरं, अजून काय? अजून काही नको, फक्त आता पैसे काढा. पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. वा, तर मला एक सांगा, तिचं आयुष्य फक्त 1च वर्षाचं आहे? अहो कॅन्सर काय वय बघून होतो का? तुम्ही आता फक्त इथे सह्या करा. अमर भाऊ. नम्रता, हे घे तुझे पैसे. येते मी. नम्रता, तुला ऐकून वाईट वाटलं असेल ना? काय? नम्रता, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीच्या बाबतीत परमेश्वराने असं करायला नको होतं. तुझं आयुष्य खूप कमी आहे मला माहिती आहे, पण जे काही आयुष्य शिल्लक आहे ना ते आनंदी कसं होईल याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पहिली गोष्ट, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट की मला अरे तुरे करण्याइतकी आपली जवळीक नाही आहे. अगं मग करूया की. हा, तू एक काम कर, डॉक्टरांना फोन कर. हो, मी पैसे घेऊन येते. आलीच आलीच. अरे भाई, मी तुला बोललो ना, पार्टी माझ्याकडून नाही. तू का अरे यार, मैंने तो एक बार बोला ना, पार्टी मेरी ओर से. कभी जुबान से मुकरा हूं मैं तो फिर. अहो अरे असं नाही रे. अरे अरे आई, खरंच आपण जाऊया ना कुठेतरी. अहो, ड्रॉवरमध्ये पैसे तुम्ही कुठे ठेवलेत का? हां, चोरले का असं विचार ना सरळ. हे बघ, मला नाही माहित. हो, पण घरातले पैसे कोण देणार? एवढं कळतंय ना? अहो, आईच्या उपचारासाठी ठेवले होते पैसे. तिला डॉक्टरकडे न्यायचंय. ए, तुझ्या म्हातारीला हॉस्पिटलमध्ये नेला नाही तर भरणार नाही लगेच ती. माझ्या आईबद्दल बोलायचं नाही, सांगून ठेवते तुम्हाला. तू मला मारलंस, तुझ्या नवऱ्याला मारलंस. नवऱ्याला नाही, एका चोराला मारले मी. मी चोर? मी चोर? हो, चोरले मी पैसे. काय करशील? जास्त शहाणपणा करायचा नाही. हा, जित्ती गाडून टाकेल तुला. चल. घेतो घेतो. आधी फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. इथे आणि इथे सही करा. मोजून घ्या. हो, बरोबर असतील. आता लवकरच तुम्ही करोडपती होणार. मग करोडपती प्रतापराव. बरं, उद्या फोटो काढायला यायचं. हो हो, नक्की. चला, येतो मी. हो, पण हे सगळं किती दिवसात होईल? हो, खूप कमी दिवस उरलेत तिचे. एकदा ती गेली वरती की तुम्ही करोडपती. चला, येतो. संपदा, एवढं अर्जंट का बोलवलंस? आई बरी आहे ना? हो अगं, आई बरी आहे, झोपली आतमध्ये. बरं, तुला कॉल करून बोलावून घेण्याचं कारण वेगळंच आहे. अगं मग सांग ना, एवढे कोड्यात काय बोलतेस? ताई, मी लग्न करते. अरे वा, ग्रेट न्यूज. कोण आहे तो नशीबवान? अगं, तू चांगलंच ओळखतेस त्याला. तो बघ.
मी आणि अमर आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. ॲक्च्युली सगळं एकदम अचानक ठरलं. हो पण तुम्ही आणि ती म्हणजे हो अगं, मला माहीत आहे वयाचा फरक आहे आमच्या दोघांमध्ये, पण मला असाच नवरा हवा होता, समजूतदार, मॅच्युअर्ड. मी बघते काय करायचं ते. आई आत आहे. बाय. अमर हां काय चाललंय? तुमची हिम्मत कशी झाली? अगं नम्रता तू काय बोल. संपदाला फार काही कळत नाही. ती फसली असणार तुमच्या जाळ्यात. ती समोर होती म्हणून मी काही बोलले नाही, पण मला हे लग्न अजिबात मान्य नाहीये. मी हे लग्न होऊ देणार नाही. बघा तुम्ही. माझ्या लग्नाला विरोध करण्यासाठी तू जिवंत राहशील तर ना. हॅलो. त्या दोघी झोपल्यात. एक लक्षात ठेव, सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. ठीक आहे. ऑल द बेस्ट. कोण आहे? ताई, ताई, ताई काय झालं तुला? आई, आई बघ ना गं, ताईला काय झालं? संपदा काय ग? काय झालं ना मुला? नमो नमो. संपदा ग काय झालं ना मुला? काय झालं? नमो अगं बाळा उठ ना अगं का? हे घडलं त्यावेळेला इथे कोण होतं? सगळ्यात आधी कोणी बघितलं? सर मी. तुम्ही कोण? बहीण. हे कसं झालं? ताईला कोणीतरी मारलंय सर. आवाज आला म्हणून मी बाहेर आले तर ताई पडली होती. इथे कोण कोण राहतं? मी आणि आई. आणि तुम्ही? माझे भाऊजी विकास. तुम्ही एक काम करा, दोघेही बाहेर थांबा जरा. सर सर झटापट झाली असेल आणि त्याच्यामध्ये हा मोबाईल तुटला असेल. सर धारदार सुराग उपसला. सर याचा अर्थ तोंडावर पहिला हात ठेवला असेल आणि त्याच्यानंतर सुराग उपसला असेल. आरडाओरडा करायला काही चान्सच मिळाला नसेल. यांना त्यांच्या घराच्या बाहेरच मारण्यात आलंय. म्हणजे आरोपी ओळखीचा किंवा जवळचाच असावा. सगळे एव्हिडन्स गोळा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके. तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि आई दोघेच इथे राहतात. मग ह्या कुठे राहत होत्या?
साहेब आम्ही इथून 10 मिनिटाच्या अंतरावर. मग या इथे काय करत होत्या? मीच फोन करून बोलावून घेतलं होतं. आईची तब्येत ठीक नव्हती ना म्हणून. आई आई काय झालं आई? आई काय झालं? नमो नमो आलीस बाळा. नमो नमो मी जगेन जगेन असं नाही ग वाटत मला बाळा. अगं असं काही बोलू नको. चल उठ, आपण डॉक्टरांकडे जाऊ. नको बाळा, माझ्यात ताकद नाही आहे ग. थांब मग, मी डॉक्टरांना बोलवते. नमो ऐक ना माझं, तू थांब ना माझ्याजवळ. तू माझ्याजवळ असलीस की मला बरं वाटेल ग बाळा. सर, मर्डर वेपन कुठे सापडलं नाही आणि चोरी झालेली आहे. सर, याचा अर्थ चोरीच्या इंटेन्शनने हा मर्डर झालेला नाहीये. तुम्ही यांचे मिस्टर ना? हो साहेब. तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. साहेब पण का? बघा, तुमच्या बायकोचा मर्डर झालाय. आम्हाला तिच्याबद्दल माहिती लागेल. त्याकरता तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला या. साहेब 2 वर्ष झाली मला जॉब केल्यामुळे नम्रताच सगळं घर सांभाळायचे. काय काम करायचे ते? एका कंपनीतर्फे पापड लोणचं विकायचं काम करायचे. नाव काय कंपनीचं? मी तिला कधी विचारलं आणि तिने मला कधी सांगितलं नाही. बरं, नम्रताचं कधी कोणाशी काही भांडण, काही वाद वगैरे? वाद वगैरे नाही. हा, पण ती माझ्यापासून काहीतरी लपवते असं मला नेहमी वाटायचं. का असं का वाटायचं? साहेब, तिच्या वागण्यावरनं. म्हणजे मी तिला मार्केटमध्ये एका माणसाशी बोलताना पाहिलं होतं. ते सगळं मला जरा विचित्र वाटलं होतं. तो माणूस पुन्हा तुम्हाला कधी दिसला होता का? नाही साहेब. तर परत दिसला तर ओळखाल? हो, पण अगदीच ओळखेल असं वाटत नाही, कारण तो जरा लांब उभा होता. बरं, नम्रता रात्रभर घरी नव्हती, हे तुम्हाला कळलं नाही? मला अंदाज होता की तिच्या आईच्या घरी गेली असेल, कारण याच्या आधी पण असं झालेलं आहे. म्हणूनच संधी साधून तुम्ही नम्रताच्या आईच्या घरी गेलात आणि नम्रताचा खून केलात. नाही साहेब, अहो मी का मारेल माझ्या बायकोला? कारण नम्रता बाहेर दुसऱ्या पुरुषाला भेटत होती म्हणून. हो साहेब, मी खरंच काहीच नाही केलेलं आहे. विश्वास ठेवा माझ्या साहेब. ठीक आहे, आम्ही आता ठेवतो तुझ्यावर विश्वास. तुम्ही निघू शकता, पण आम्हाला अजून माहिती लागली तर तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. या. हो साहेब. नायकोडी, हा दिसतो तितका सरळ नाहीये. लक्ष ठेवा जरा याचं. हॅलो, मी काय सांगतोय ते नीट ऐका. मी माझं काम केलंय, आता तुमचं काम सुरू. नायकोडी, या नम्रताचा खून तिच्या घरी न होता तिच्या आईच्या घरी होतो. याचा अर्थ खुन्याला ती तिच्या आईकडे आहे हे माहीत होतं. कदाचित असं तर नाही ना की खुन्याला संपदाला मारायचं होतं, पण त्याने चुकून नम्रताला मारलं. या नम्रताच्या पोटात सुरा खुपसला गेलाय आणि ज्या वेळेला सुरा खुपसला गेला त्यावेळेला ती नक्कीच ओरडली असणार आणि ती ओरडू नये म्हणून खुन्याने तिचा तोंड दाबला असणार. याचा अर्थ त्या खुन्याने तिचा चेहरा नक्कीच बघितलाय. नायकोडी, ही नम्रता आणखी कोणाकोणाच्या संपर्कात होती ना याची जरा चौकशी करा. ओके. रिकामे पाटील मॅडम, चला. संपदा, तू इकडे? सर या ना, आत या ना. ताईचा फोटो आणि तिच्या आठवणी इकडे होत्या, त्याच न्यायला आले होते. मग मिळाल्या? नाही, ते भाऊजींना विचारलं मी. सर, ते
काही माहिती मिळाली का ताईच्या खुन्याबद्दल? तपास सुरू आहे. मला एक सांगा, नम्रताचं काही कोणाशी भांडण वगैरे झालं होतं? नाही सर, तिचा स्वभाव तसा नव्हताच. उलट ती भांडणं मिटवायची. तिला कुणी मारलं असेल काही कळत नाहीये. सर, ताई वाचली असती. म्हणजे? जर तिने आईचं ऐकलं नसतं तर. हे बघ, तुला जे काय सांगायचं ना ते स्पष्ट सांग. त्या दिवशी ताई आईला बघायला घरी आली होती. तू एक काम कर, माझ्यासोबत चल. माझ्यासोबत चल, आपण तिकडे हॉस्पिटल पण जवळ असणार आहे. मी तुझी बॅग पाठ. अगं पण एवढ्या रात्रीची कशा? काही नाही, नको. अगं तुझ्या नवऱ्याला चालेल का गं ते? तू त्याची काळजी करू नको. हॉस्पिटल आपल्याला खूप जवळ आहे आई तिकडून. नमो, रात्र किती झाली? नको रात्रीचं जायला. अगं आई, ऑटोने जाऊ आपण. 15-20 मिनिटात पोहोचून जाऊ. नमो ऐक ना माझं बाळा, तू आजच्या दिवस माझ्यासोबत थांब ना ग. हे बघ, माझा अजिबात भरोसा नाही ग. मी आजची रात्र काढली ना तरी खूप झालं ग बाळा. काय बोलते आई? तेव्हा जर ताई आईला घेऊन इकडे आली असती तर हे झालं नसतं. बरं मला सांग, ताई माहेरी आली आहे म्हणजे तुझ्याकडे आली आहे, हे कोणाकोणाला माहिती होतं? मी, आई आणि भाऊजी. रिकाम आहे सर. पाटील मॅडम, बघा जरा काय सापडतंय का? हो सर. तुझं कोणाशी काय वैर भांडण वगैरे? माझं कुणाशी काय भांडण नसणार. आता ते तुलाच माहिती ना. साहेब, आता संपदाचं वैर कोणाशी काय वैर असणार आहे? मग नम्रताचं कोणाशी काय वैर वगैरे? सर, बाकी काय सापडलं नाही, तो फोटो सापडले. यांना ओळखता? यांना? सर, राजन मस्के नावाचा माणूस आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतं. राजन म्हस्के? हो. पाठवा. नमस्कार साहेब, मी राजन मस्के. बोला. साहेब, माझ्या पत्नीचा मृत्यू झालाय. काही लिगल कामासाठी मला NOC हवी आहे. ती केस तुमच्याकडेच आहे. काय नाव आहे तुमच्या पत्नीचं? नम्रता. हा बघा फोटो. ही तर नम्रता पालांडे आहे. ही तुमची पत्नी आहे? हो साहेब. कधी लग्न झालं तुमचं? आता काही महिन्यापूर्वीच झालंय. म्हणजे लग्नानंतर तिच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून ती काही दिवस माहेरी गेली होती. जोपर्यंत नम्रता पालांडे मर्डर केसचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट देऊ शकत नाही. सर, तुमचं नाव, पत्ता आणि डिटेल्स आहे. सर, अजूनही तिघे जण बाहेर आलेत. त्यांनाही नम्रता केसबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. ठीक आहे, मीच येतो. चला. कोणाला बोलायचं नम्रता केसच्या संदर्भात? नमस्कार साहेब, मी करण थोरात. माझ्या बायकोचा खून झाला आहे. मला माझ्या काही लिगल कामासाठी NOC हवी होती. काय नाव आहे तुमच्या बायकोचं? नम्रता थोरात. हा बघा साहेब फोटो. नम्रता माझी बायको. काय बोलता साहेब? नम्रता माझी बायको आहे साहेब. हे बघा. हो, माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे साहेब. साहेब, हा बघा फोटो माझ्याकडे पण आहे. नम्रता माझी बायको आहे. साहेब काय? एक मिनिट, शांत राहा. नाही कोणी, काय गोंधळ चालू आहे? सर, नम्रता केसमधील नवऱ्यांचा गोंधळ चाललाय. कोण म्हणताय नवरा आहे? मी आहे साहेब. मी आहे साहेब. साहेब बघा, माझ्याकडे साहेबचा फोटो आहे. एक मिनिट. सर, चौघांचंही म्हणणं आहे. हे चौघे? हो सर. सर, आता तरी चौघच आलेत, कदाचित अजूनही असतील. साहेब नम्रताची माझं लग्न झालंय. नाही कोणी, यांना माझ्या केबिनमध्ये घेऊन या. चला. डोळ्यात धूळ गेल्याशिवाय आपल्याला वादळाचा अंदाज येत नाही असं म्हणतात. नम्रताच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. परिवाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादात ती वेगवेगळ्या चक्रांमध्ये गुंतत चालली होती आणि हा गुंताच शेवटी फास बनून तिच्या गळ्याशी आवळला गेला होता. याला जबाबदार कोण होतं याचा शोध घेत असतानाच पोलिसांसमोर 4 संशयित हजर झाले आणि हे चौघेही
आपणच नम्रताचे पती असल्याचं पोलिसांना दाखवत होते. आता यांच्याच पैकी कुणीतरी आपल्या स्वार्थासाठी नम्रताचा खून केला होता का? तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की नम्रताशी तुमच्या सगळ्यांचंच लग्न झालं होतं. हो साहेब. खरंच लग्न झालं होतं की नुसतं कागदोपत्री? हा, हे सगळं कोणाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम सुरू होतं? बोला साहेब मी सांगतो. बोला. साहेब मला अमर भेटला होता. तुमचं आधार कार्ड, लग्नपत्रिका, दोघांचे फोटोज, बँक डिटेल्स आणि एका फॉर्मवर सही, फक्त एवढंच करायचं आणि करोडो रुपये घेऊन जायचं. पण हे कसं शक्य आहे? एका बाईशी तुमचं लग्न होणार म्हणजे आपण तसे पुरावे गोळा करणार, मग मॅरेज सर्टिफिकेट बनवून आपण लग्नाचे फोटो, लग्नपत्रिका हे सगळं आपण इन्शुरन्स कंपनीला देऊन इन्शुरन्स क्लेम करायचं. ही नम्रता कॅन्सर पेशंट आहे हो, एका वर्षाच्या आत ती मरणार. एकदा ती मेली की 1,20,00,000चा इन्शुरन्सचा अमाऊंट नॉमिनी म्हणून तुमच्या अकाउंटला येणार. व 1 करोड तुमचे, 20 लाख माझे. करोडो रुपये? हा, पण या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. हाताची घडी आणि तोंडावर बोट. आता तोंडावरचं बोट काढा आणि पटपट सगळं बोला. बोला. मलाही तेच सांगितलं होतं साहेब. मला पण अमरच भेटला होता. माझ्याशी अमरच बोलला होता. त्याने फसवला आम्हाला. त्याने नाही, तुमच्या मूर्खपणामुळे आणि लोभामुळे तुम्ही स्वतःच फसलाय. एक व्यक्ती जी आजारी आहे, जिला कॅन्सर आहे, तिचा इन्शुरन्स होईलच कसा? मी विचारलं तसं त्याला. तो म्हणाला तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करतो म्हणून. तुमचा इन्शुरन्स क्लेम व्हावा म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या नम्रताचा काटा काढलाय, बरोबर ना? असं नाही काही केलं. काही केलेलं नाही असं. मग कोणी केलंय? साहेब मला वाटतं नम्रतेचा खून अमरनेच केला असावा. कशावरून? तो बोलला होता मला, मी नम्रताला संपवतो म्हणून. अरे प्रतापराव, नाही कधी देणार पैसे माझे? हा हो, जरा धीर धरा. हो, ती नम्रता अजून जिवंत आहे ना. कधी मरणार ती? नाही मरणार ती, आणि ती नाही मेली ना तर मी मारीन तिला. आता तुमची सगळ्यांची सुटका अशी सहजासहजी नाही होणार. रिकामे शिंदे, हात टाकाय ना. कारण तुम्ही थांबा. साहेब आम्ही काय नाही केलं साहेब. काय केलं आम्ही? या सगळ्यांमध्ये तुमचं वय जरा जास्त दिसतंय. साहेब नम्रता स्वभावानं खूप चांगली होती, मला ती आवडतही होती आणि हेच मी तिला पटवून सांगायचा प्रयत्न करत होतो. नम्रता, माझा आधी नीट ऐकून घे. आपण नंतर बोलायचं का? मला जरा लेट होतोय. नम्रता ऐक, ही तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. नीट विचार कर, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तुम्ही माझे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार आहात? तुझ्या आईच्या आजारावरती जो काही खर्च होईल तो सगळा मी करायला तयार आहे. तू फक्त माझ्या घरी येऊन राहायचंय, माझी बायको म्हणून. यापुढे परत हा विषय माझ्याकडे काढायचा नाही, समजलं? नम्रता, कारण तुम्ही एवढे स्वतः श्रीमंत असून सुद्धा त्या अमरच्या प्लॅनचा बळी ठरला. पैसा कोणाला नकोय साहेब. फ्रॉड करून पैसे कमवण्याची काय किंमत मोजावी लागते ना, ती कळेलच तुम्हाला. शिंदे, घेऊन जाय ना. नाही कोणी, एकूण 5 सस्पेक्ट्स आहेत, त्यातले हे 4 जण आणि 5वा अमर. त्या अमरला शोधून काढा. सर, नम्रताचा मोबाईल डाटा रिकव्हर झालाय, त्यात हा व्हिडिओ सापडला. सर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ ज्या नंबरवर आलाय तो नंबर एका मृत व्यक्तीच्या नावावर रजिस्टर आहे. म्हणजे फेक डॉक्युमेंट देऊन हा नंबर घेतलेला आहे. हो सर. एक काम करा, IP ॲड्रेसवरून लोकेशन ट्रेस करा. हा खूप महत्त्वाचा लीड आहे. ओके सर. अमर, तू कुठे होतास तू? आणि तुझा फोन का बंद आहे? तुला माहिती मी तुला किती कॉल केले? हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं. पोलीस माझ्या मागावर आहेत. मी काही दिवसासाठी बाहेर चाललोय हे तुला सांगायला आलोय. मी प्लीज मला फोन वगैरे करू नकोस. अरे पण तू कुठे जातोयस? आणि मला सोडून? माझं काय? एकतर खूप प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? ताईची फायनान्शियली खूप मदत होत होती आणि आता ती गेल्यापासून खूपच प्रॉब्लेम होत आहेत. नम्रता गेल्यापासून माझं पण दुकान बंद आहे ना, काय करू तेच कळत नाही.
तू करशील तुझी ताई करायचं ते काम? ते पापड लोणची विकायचं ते? नाही ग, ते फक्त नावाला होतं. मी समजावीन तुला. फक्त तू तयार आहेस का सांग? काय करू? मी समजावतो तुला. व्हिडिओ बनवता काय? कोणी बनवला? कोणी बनवला हा व्हिडिओ? मी तर नाही केलं. नाही सर, मी पण नाही, मला नाही माहीत. नाही सर, मी पण नाही केला. तुमचा आणि नम्रताचा जो लग्नातला फोटो आहे त्यात तिने जे कपडे घातलेत ते बदलताना हा व्हिडिओ कोणीतरी शूट केलाय. बोला कोणी केला? साहेब हे असं नाही ऐकत. इथे अमर पण होता आणि हो सर्वेश. कोण सर्वेश? हा फोटोग्राफर. पुढे चालायचं आहे सगळं? बाटली नाक्याच्या सर्वेश अंधारे स्टुडिओ. इथे तर टाळा आहे. तर इथे टाळा आहे तर या लेडीज आपला बाहेर काय करताय? सर एक मिनिट. हे घ्या, हार घाला पटकन आपापल्या गळ्यात. स्माइल स्माइल. व्हेरी गुड. आता हार काढा. सर आतमध्ये काहीतरी गडबड आहे, कोणीतरी आहे आपल्याकडे. हेलो भाई साहब, मेरे निकाले हुए फोटो चाहिए मुझे, अर्जेंट है और पैसे भी देने हैं. पीछे के दरवाजे से आओ. सेम पोज. खांद्यावर हात ठेव. भाई साहब फोटो दे दो और पैसा ले लो. हाँ. अरे यार, तुम्हाला वाटलं पोलिसांच्या तावडीतून सोडा? बोलताय की आता? हा सगळा प्लॅन तुम्ही मिळून करवतात तर? हा, नम्रता 1 वर्षाने मरणार आहे असं सगळ्यांना सांगवतात ना? साहेब, नम्रताला कसलाच आजार नव्हता. तिला तिच्या आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती साहेब. तीच गरज ओळखून तू तिला तुझ्या त्या करोडो रुपये मिळवून देण्याच्या इन्शुरन्स स्कॅम मध्ये अडकवलंस आणि ती मेलीच नाही तर मग इन्शुरन्स क्लेम कसं करणार म्हणून तू तिचा खून केलास, बरोबर ना? अमर, तू ताईला मारलंस? मी नम्रताला नाही मारला. संपदा, मी खरंच नाही मारलं ग तिला. अरे काय, नम्रताचे तसले व्हिडिओ बनवलेत आणि त्याच्यावरून तुम्ही तिला ब्लॅकमेल पण केलं ना? मी असं काही केलं नाही आहे साहेब. मग तुमच्यापैकी फेक नंबरवरून कोणी व्हिडिओ पाठवला होता? नाही, मी असं काही व्हिडिओ वगैरे काही पाठवलेला नाही साहेब. नाही साहेब, मी पण नाही पाठवला. हे सांगायचं आणि मी फोटो काढायचो बस साहेब. आणि तू स्वतःच्या बहिणीच्या मारेकऱ्यांना तू साथ देत होतीस? नाही सर, मला यातलं काहीच माहित नाहीये. ठीक आहे, आता तुम्ही दोघेही जाऊ शकता. सर, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही सर्वेश आणि संपदावरती खूप लवकर विश्वास ठेवलात? असं त्यांना वाटावं म्हणून सोडलंय त्यांना. नाही कोणी या दोघांवरही जरा नीट लक्ष ठेवा. मर्डर वेपन आणि ठोस पुरावे जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण गुन्हा सिद्ध करू शकत. एक काम करा, जेवढे सस्पेक्ट्स आहेत त्या सगळ्यांची घरं, ऑफिस आणि सगळीकडचे कॅमेरा फुटेज नीट शोधून काढा. ओके सर.
साहेब मी पैशांच्या लालसेपोटी लोकांना फसवत होतो, पण मी नम्रता नाही मारलं साहेब. साहेब हो त्या दिवशी ना सर्वेशने मला फोन करून विचारलं होतं की नम्रता कुठे आहे म्हणून. आता हो साहेब, मला का आणलं इकडे? मी काय केलंय? तू काय केलंस? काही नाही केलंस? मग तुला तुझ्या आईने घराबाहेर का काढलं? हे बघ, खरं काय ते सांग. तुझ्या आईने आम्हाला सगळं काही सांगितलंय. साहेब, त्याला नम्रताच कारणीभूत होती. सर्वेश भाऊ, मला फोटो द्या. तुमच्याकडे जेही फोटोज असतील माझे ते सगळे द्या प्लीज. हो, पण काय झालं काय? तू एवढी काय चिडतेस? फोटो दे. तुझे फोटो मेसेज देणार नाही. काही घेण्यासाठी तर कुछ देना भी पडेगा. तुझी नियत काय आहे हे कळलंय मला, पण मी तशी मुलगी नाहीये. तू कशी आहे ना हे मी सगळ्या गावाला दाखवणार आहे. फोटो आहेत ना? काय करतो? फोटो घेऊन निघाल्यानंतर माझ्या घरी गेली आणि माझ्या आईला सगळं सांगितलं तिने. नम्रता, आई, तुझ्या बहिणीसारखी आहे ती आणि तू असा वागला तिच्यासोबत? आई, खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. आई सॉरी, माफ कर मला. सॉरी तू नम्रताला बोलायला पाहिजे. आई माफ कर मला. सॉरी, मी पूर्ण असं नाही करणार. मला सॉरी बोलून काही उपयोग नाहीये. उद्या मी पोलीस स्टेशनला जाऊन तुझी कंप्लेंट करणार आहे. तुला शिक्षा झालीच पाहिजे. जागा तू पोलीस कंप्लेंट कर त्याची. आई प्लीज ताई, माफ कर मला. मी असं नाही वागणार. चालता हो तू माझ्या नजरेसमोरून. मला आईने घराबाहेर काढलं. मग मी तिला व्हिडिओ पाठवला फेक नंबरवरनं आणि तिला मेसेज केला की जर पोलिसात गेली तर हा व्हिडिओ व्हायरल करेल म्हणून. पण तिचा काही रिस्पॉन्स नाही आला साहेब. मग मी अमरला फोन केला. अमर म्हणाला ती तिच्या आईच्या घरी आहे. मग मी रात्रभर दारू प्यायलो आणि सकाळी तिच्या घरी गेलो. कोण आहे? हा सुरा तुझ्या स्टुडिओत सापडला. मी तिकडे ठेवला कारण मला वाटलं तिकडे कोणी पोहोचणार नाही. बस आता जेलमध्ये सडत. सर्वेश सारखी भिकड आणि अमर सारखी स्वार्थी माणसं ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी वाईटाची संगत करणं हे केव्हाही घातकच. तेव्हा सावध राहा. कोणताही निर्णय घेण्याच्या आधी परिणामांचा विचार करा. स्वतः आनंदी राहूया, इतरांनाही आनंदी बनवूया. चला तर आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची आता रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.